मंडळी, आज मी बनवत आहे कॉकरेल चिकन करी। तर कॉकरेल चिकनची ही करी खूप छान लागते। गावरानी चिकनप्रमाणेच या चिकनची चव असते। मस्त असे तर्रीदार मी हे चिकन बनवत आहे, झणझणीत असं। खूप खायला मस्त लागतं, माझ्या मुलांनाही खूप आवडतं। तर हे आपलं खानदेशी पद्धतीचं चिकन मी बनवत आहे। तर चला मग बघूया। तर इथे 1 किलो कॉकरेल चिकन घेतलं। चिकन स्वच्छ धुवून घेतलं, पाणी निथळून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि अर्धा लिंबू घ्यायचा आणि तो यावर पिळून घ्यायचा। आणि अर्धा लिंबूचा रस पिळून झाला की सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्या चिकनला सगळं लावून घ्यायचं आणि त्यानंतर झाकून ठेवायचं, मॅरिनेट करायचं। तर साधारण 15-20 मिनटं किंवा अर्धा तास हे मॅरिनेट करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे 4 छोटे कांदे आणि भाजून घेतले मस्त गॅसवरच, आणि थोडं सुकं खोबरंही भाजून घेतलं, अर्धी वाटी। त्यानंतर 1.5-2 इंच आलं घ्यायचं, 10-12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर घ्यायची आणि 1 लाल टोमॅटो घ्यायचा। कांदा इथे कापून घ्यायचा भाजलेला, खोबरंही कापून घ्यायचं, आलं साल काढून कापून घ्यायचं, टोमॅटो कापून घ्यायचा। आणि आता सगळं हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं किंवा पाट्यावर वाटू शकतात। थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं वाटण छान असं बारीक करून घ्यायचं आहे बघा। त्यानंतर आपण गॅसवर कुकर ठेवायचा, थोडंसं एखाद पळीभर तेल टाकायचं। त्यानंतर अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरं, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग टाकायची, 4-5 काळी मिरी आणि 1 तेजपान टाकायचं। आणि लगेच 1 उभा लांब कापलेला कांदा टाकायचा मध्यम आकाराचा आणि थोडंसं हलकं परतून घ्यायचं आहे एखाद मिनटं, कांदा हलका गुलाबी होईपर्यंत। खूप जास्त परतवायची गरज नाही। त्यानंतर आता इथे मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आणि तेही 2 मिनटं परतून घ्यायचं। त्यानंतर यावर कुकरचं अर्धं असं झाकण ठेवायचं 2 मिनटं, म्हणजे छान चिकनला थोडं पाणी सुटतं आणि छान मस्त परतलं जातं। आणि दुसरीकडे गरम पाणी करायला ठेवायचं आपण। तर इथे मी 1.5 ते 2 ग्लास गरम पाणी करायला ठेवलेलं होतं। तुम्हाला कमी रस्सा हवा असेल तर कमी पाणी टाका। तर इथे मी 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून घेतलं गरम। आणि आता आपल्याला हे हलक्या हाताने मिक्स करायचं। त्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आली की कुकरचं झाकण लावून लो फ्लेमवर यावर 1 शिट्टी करून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर 1 शिट्टी झाली की कुकर आपल्याला थंड झाल्यावरच उघडायचा। कुकर थंड झालेला आहे, झाकण उघडूया। बघा, चिकन मस्त शिजलेलं आहे। हे सूप तुम्ही प्यायलाही घेऊ शकतात, खूप मस्त लागतं। आता इथे आपण कढई ठेवूया गॅसवर, त्यामध्ये 5-6 पळी तेल टाकायचं। तेल थोडं तापलं की त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि 1-2-3 मिनटं वाटण परतून घ्यायचं मध्यम आचेवर, म्हणजे छान तेल सुटतं आणि मसालाही परतला जातो, सगळा एकजीव होतो मस्त आणि रंग पण चांगला येतो। 2-3 मिनटं परतून झालं बघा, तेल वर आलेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत। तर इथे मी टाकत आहे सगळ्यात आधी धना पावडर। तर 1 किलो चिकनसाठी मी इथे 4 चमचे धना पावडर, तर 3.5 ते 4 चमचे लाल मिरची पावडर टाकायची। त्यानंतर 3 चमचे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे, 3 चमचे भरून। त्यानंतर हे आपल्याला मिक्स करायचं आणि छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। बघा, रंग किती सुंदर आलेला आहे, मस्त। तर कंटिन्यू आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता तेल चांगलं सुटलेलं आहे। कंटिन्यू आपल्याला हा मसाला चांगला परतायचा, घाई करायची नाही मसाला परतताना। मस्तच सुंदर रंग आलेला आहे, मस्त मसाला परतून झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी ते पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा मसाला 1-2 मिनटं परतवायचा, तेल पूर्ण वरती येतं मग। तर बघा, तेल छान वरती आलेलं आहे, मस्तच। तुम्ही यामध्ये सुक्कं चिकन पण बनवू शकतात, रस्सा चिकन पण बनवू शकतात। तर आता हा मसाला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहोत, जे आपण आधीच उकड करून ठेवली। तर हे तुम्ही डायरेक्ट कुकरलाही डायरेक्ट मसाला परतून कच्चं चिकन टाकून पण तसंही बनवू शकतात। तर इथे आपण
मस्त सगळं चिकन टाकून घेतलं, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं, बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता मस्त लो फ्लेमवर हे आपल्याला 8-10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे छान एकजीव होतं सगळं, रश्श्याला खूप छान चव येते. मस्त तर्रीदार झणझणीत चिकन आपलं हे तयार होतं. तर असं हे चिकन बघा मस्त तयार झालेलं आहे. रस्सा बघू शकतात तुम्ही. या चिकनला खूप छान फ्लेवर येतो आहे रश्श्याचा. कॉकरेल चिकन तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. गावरानी आणि कॉकरेल थोडासाच फरक असतो, पण छान चव येते. आता हा रस्सा आपला मस्त उकळून झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. मस्त गरमागरम भाकरी, चपाती, भातासोबत हे चिकन खायला खूप छान लागतं. रस्सा प्यायलाही छान लागतो. रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.